की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली आणि पुन्हा एकदा आता लोकसभेचं इलेक्शन 7 मेला आहे। त्या दिवशी तुतारीचं वाजवणारा माणूस त्याच्या शेजारचं बटन दाबून मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करायला मी आलेले आहे। मला अजूनही आठवतंय माझं पहिलं इलेक्शन। माझ्या पहिल्या इलेक्शनला 2009 साली आपण मला निवडून दिलं आणि निवडून देत असताना 2 वर्ष आधी म्हणजे 2007, 8 आणि 9 2007 ते 8 आणि 8 ते 9 अशी 2 संपूर्ण वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळालं आणि मोठ्या संख्येने आपण मला त्यावेळेस निवडून दिलं। त्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचाराचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे सगळे मिळून काम करायचे आणि आपल्या भागाचा, आपल्या राज्याचा, आपल्या मतदारसंघाचा, आपल्या देशाचा खूप मोठा विकास त्या काळात आपण झालेला सगळ्यांनीच पाहिला आहे। 2014 मध्ये इलेक्शनमध्ये वेगळा माहोल होता ज्याचा उल्लेख रोहित दादांनी केला। ज्या धनगर आरक्षणाबद्दल रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं होतं। मला आठवतंय बारामतीत आपल्या शारदा प्रांगणात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असा शब्द आपल्याला भारतीय जनता पक्षाने दिला आणि ते इलेक्शन आपल्याला आठवत असेल। त्यानंतर 2019चं इलेक्शन आलं। त्याही वेळी आपण मोठ्या संख्येने मतदान करून माझा लीडही दुप्पट केला आणि मी पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले। खरं तर रोहितचा मी भाषणाला मला यायला थोडासा उशीर झाला पण मी ऐकत होते आणि जे मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या संसदेबद्दल जे सांगितलं त्या कामाबद्दल ज्याच्यावर आज सगळ्यात जास्त माझ्यावर टीका होते की संसदेत फार जास्त मी भाषण करते। मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात काय रोज काय भाषण करते। म्हटलं मला बारामतीकरांना इथे भाषण करायलाच पाठवलंय, चहा प्यायला नाही पाठवलंय आणि त्याच्यामुळे रोज आणि ते संधी पण अशी देतात। रोहित दादांनी जे 4 कायदे सांगितले, खटकाळे भाऊंना माहिती आहे की खटकाळे भाऊंनी, चौधरींनी सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा ते कायदे जेव्हा आले ना तेव्हा ह्या लोकांनी ते थोपवले। त्यांनी म्हणजे ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले। खटकाळे भाऊ दिल्लीला धावत पळत खरं तर आले आणि म्हणले साहेब काहीही करा पण हे कायदे होता कामा नये। आता काय आहे तो कायदा अगदी सोप्या शब्दात की आज नंतर या देशामध्ये 500 लोक असल्याशिवाय कुणालाही युनियन करता येणार नाही। आज 100 आहे बरोबर। तुम्ही विचार करा आता किती फॅक्टऱ्या देशात राहिल्या आहेत जे एका फॅक्टरीमध्ये 500हून जास्त लोक काम करतात। फार कमी लोक राहिले, फार कमी फॅक्टरीज राहिल्यात आणि त्याचबरोबर कोणीही परमनंट होणार नाही। म्हणजे एकदा तुम्ही कामावर घेतलं तुम्हाला की काही दिवसांनी तुम्ही एकदा 40-45 वर्षाचे झाला की तुम्हाला नोकरीवरनं काढायचा अधिकार त्यांना राहील। कोणीही या देशात परमनंट होणार नाही। तुम्ही बघताय की सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले की नाही। जर सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले तर मग प्रायव्हेटमध्ये तर कोणीच विचारायला नाही। आणि ही MIDC ज्याचा उल्लेख रोहित दादांनी केला की ही MIDC आता त्यांनी बारामतीचं सांगितलं, इंदापूरलाही आपल्याकडे MIDC आहे, दौंडलाही आपल्याला MIDC आहे। मला खरं सांगा कोविडच्या काळामध्ये जी रेमडेसिवीर औषध घेतलं की नाही सगळ्यांनी ते कुठे बनत होतं तर ते तुमच्या आणि माझ्या कुरकुममध्ये बनलेलं आहे। त्यांनी या राज्यात आणि देशामध्ये किती लोकांना मदत करून आयुष्य वाचवली आहेत बघा। ही सगळी फॅक्टरी आपल्या कुरकुममध्ये। त्याच्यानंतर सुहाना मसाला खाता काय सगळे? सुहाना मसाला खाता ना,
सुहाना मसाला कुठे बनलेला आहे माहिती आहे कुणाला? फॅक्टरी कुठे आहे? कुठे? बाणगावला, आपल्या दौंडमध्ये. म्हणजे दौंड, इंदापूर, बारामती झालं. पुरंदरला ज्याचा उल्लेख रोहितनी केला, जेजुरीची MIDC, आता ती पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालली. त्यानंतर तुम्ही गेला खडकवासला आणि ते शहर, त्याच्या पुढे गेला हिंजवडीला. आता ह्या राज्यामध्ये, देशामध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर हे कुठे एका भागामध्ये काम करतात, तिथे 6 लाख लोक काम करतात. ती तुमची आणि माझी हिंजवडी ही कोणी काढली? तर ती आदरणीय पवार साहेबांच्या कल्पनेतून झाली. आज अनेक इथे लोक राहतात, त्यांची मुलं तिथे कामाला आहेत. फेज 1, फेज 2 आणि फेज 3. तुम्हाला आठवत असेल की हिंजवडी जेव्हा त्याची सुरुवात केली तेव्हा तिथे साखर कारखाना होणार होता आणि साखर कारखानाच्या उद्घाटनासाठी साहेब तिथे गेले आणि म्हणाले की आता इथे साखर कारखाना होणार नाही. लोक घाबरले, म्हणले उद्घाटनाला आले आणि आत्ताच कॅन्सल करतायत. तर ते म्हणले आता इथे कारखाना होणार नाही, इथून अजून 20-25 किलोमीटरवर कारखाना होईल. इथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क होईल, जिथे आज 6 लाख लोक काम करतात, जी आपल्या सगळ्यांची मुलं. म्हणजे आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या ज्या MIDC झाल्या, सगळ्या ज्या कंपन्या आल्या, त्या 20, 25, 30 वर्षापूर्वी आलेल्या आहेत आणि त्याचा आज वाढ होते. हे बघताना आम्हाला किती आनंद वाटतो. परवा इथे बारामतीत नमो रोजगार मेळावा पाहिला. मी त्या कार्यक्रमाला गेले होते. मलाही तुमच्यासारखी माझी फसवणूक झाली, कारण का मला सांगण्यात आलं की 43,000 नोकऱ्या जाणार आहेत. जो माझ्याकडे ये, मी त्याला म्हणे तू ये बाबा, मी आहे तिकडे मेळाव्यात, ये मी तुला नोकरी देते. 43,000 नोकऱ्या त्या नमो रोजगार मेळाव्यात मिळवणार होते. मी गेले, पॅन्डॉल बघितला. माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा सुंदर पॅन्डॉल नाही बघितलेला. माझ्या शेजारी एक अधिकारी बसले होते. मी विचारलं खर्च किती? त्यांनी माझ्याकडे बघून 5 केलं. मी काल 5 दाखवलं आणि एका महिलेला विचारलं, ती म्हटली ताई 5 लाख रुपये. मी म्हटलं 5 लाख नाही, 5 कोटी रुपये. 5 कोटी रुपयाचा फक्त पॅन्डॉल होता. कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने पाहिलं. ते झाल्यानंतर मी आढावा घेतला. म्हटलं काय करावं, किती नोकऱ्या झाल्या? सांगितलं माहिती नाही, कळेल 2-4 दिवसांनी कळेल. इंटरव्ह्यू चाललेत. आणि मी तिथे बसले असताना बघत बसले कुठले कुठले कारखाने आहेत. तर त्याच्यात एक कारखाना होता प्याजो, ह्याचं उद्घाटन कोणी केलं? साहेबांनीच केलं. त्याच्यानंतर अरे डायनामिक्सवाला दिसतोय, ते पण साहेबांनीच आणलं. त्याच्यानंतर भारत फोर्ज, ज्याचा उल्लेख रोहितदादांनी केला, ती पण त्या सगळ्या ज्या होत्या त्या आपल्याच काळात. सगळे आपले सगळे सोयरे, अरे अरे हा तर आपला HRD वाला, हा तर सगळे आपलेच ओळखीचे लोक, कोण बाहेरचा होता तो. सगळे भेटले, आनंद वाटला मला. म्हटलं चला काय का होईना, 2 कोटी तर काही नोकऱ्या देत नाहीत, पण 43,000 देत आहेत. जे पदरात मिळतंय घेऊत या, कशाला नाही म्हणायचं. म्हणून 43,000 नोकऱ्या मिळतील अशा आशेने मी तिथे गेले. 2-3 दिवस झाल्यावर मी फोन केला. म्हटलं अरे किती नोकऱ्या मिळाल्या? म्हटले अजून आढावा नाही घेतला. त्याच्यानंतर हे पत्रकार बसले ना, त्यांनीच मला प्रश्न विचारला. 1 आठवडा झाल्यावर मी बारामतीला परत आल्यावर मला म्हणतात की ताई नामो रोजगार मेळाव्यामध्ये ना 43,000 नोकऱ्या आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला होता, आता आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतोय की फक्त 10,000 नोकऱ्या मिळाल्या, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हटलं माझं मत असं आहे की 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? मग जर त्यांनी शब्द दिला होता की 43,000 नोकऱ्या होतील, तर जुमला नाही आहे, हे गाजर नाही आपल्याला दिलेलं. 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? आणि विचारलं मग 10,000 मधल्या परमनंट किती? माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगते त्या 10,000 ज्या आहेत ना, त्या 8 मे पर्यंत नक्की आहेत. बरोबर की नाही? 8 मे पर्यंत नक्की आहेत. पुढचं नाही मी सांगू शकत, कारण का एकदा बटन दाबलं की त्या सिलेंडरच्या भाव आणि पेट्रोलच्या भावासारखं आहे. आजकाल महिलाच मला सांगतात, ओ कशाला सांगताय, आम्हाला समजले की एकदा इलेक्शनचं बटन दाबलं की आमचं सिलेंडर वाढते. आणि गंमत बघा, पेट्रोल डिझेल 2 रुपये कमी केले बरोबर इलेक्शनच्या तोंडावर, आणि भाव वाढवला की कंपनीने वाढवला, आणि कमी केला तर सरकारने केला. म्हणजे आपलं ते बाळ आहे आणि दुसऱ्याचं ते.
त्यामुळे असं हे प्रशासन आहे. त्यामुळे आज मला विचाराल तर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट रोहितदादा त्यांच्या मतदारसंघासाठी रोज लढत असतात. मी इथे येतानाच बाहेर त्यांचं थोडं भाषण ऐकलं की त्यांच्या मतदारसंघात त्यांना MIDC पाहिजे. रोहितदादा MIDC येणार कुठून? कारण ज्या कंपन्या महाराष्ट्रात येतात त्यांना दुसऱ्या राज्यात कसं घालवायचं हाच कार्यक्रम या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेला आहे. आली इन्व्हेस्टमेंट की आपल्याला वाटतं हुश आपल्या पोरांच्या नोकऱ्या आल्या की गेली दुसऱ्या राज्यात. दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख मला नाही. आपल्यालाही भलं हो आणि त्यांचंही भलं हो. पण जर आमच्या हक्काचा मेरिटमध्ये आम्ही पास झालेलो असू तर आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचा हक्क तुम्हाला काढून घ्यायचा नाही. आणि ज्या पद्धतीने जी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होती ती दुसरीकडे जाते ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे नोकऱ्या, महागाई ह्या सगळ्यासाठीच तर आम्ही लढतोय. कशासाठी लढतोय मला सांगा. कांद्याचा उल्लेख रोहितदादांनी त्यांच्या भाषणात केला. माझं 18 वर्ष मी खासदार आहे, माझं कधीही निलंबन झालेलं नाही. पहिल्यांदाच निलंबन झालं आणि मी काय मागणी करत होते, कांद्याची निर्यात सुरू करा एवढीच माझी मागणी होती. आणि मला सांगितलं चला निघा बाहेर इकडून. म्हटलं कशासाठी निघा? ते म्हणले तुम्ही आणि अमोलदादा फार ते कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी सारखं बोलता, चला बाहेर. आणि आम्हाला बाहेर काढण्याचं पाप या सरकारने केलेलं. आणि काय मागणी आहे? शेतकऱ्याला हक्क मागायचा, त्याला हमी भाव मागायची ही चूक आहे आमची. आणि ही जर आमची चूक असेल तर आम्ही मागत राहणार. तुम्ही आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्याची साथ सोडणार नाही. हे मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग. कुणासाठी लढतोय आम्ही? इथे EPS 95 वाले तुमचे कोण वडील काका असतील का नाही मला माहिती नाही. पण EPS 95 काय स्कीम आहे? तुम्ही पण पेन्शन भरता ना, सांभाळून राहा पेन्शनचे पैसे. पण त्यांचे असतील ना काकी, ते होतीलच ना आता EPSला मेंबर. EPS 95 काय? EPS 95 EPS 95 पासूनची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा कामात असतो तेव्हा पेन्शनचे पैसे आपण बाजूला ठेवतो की आपलं वय झालं, रिटायर झालं की पोरांच्या समोर हात पसरायला नको. आपण स्वाभिमानाने आपली भाकरी भाजी खाऊ पण ती स्वतःच्या पैशाने खाऊ. नातवाचा वाढदिवस असेल तर एक चांगली 500-1000 रुपयाचं काहीतरी त्याला बक्षीस देऊ. चांगला पहिला आला वर्गात त्याला बक्षीस देऊ, कौतुक करू. EPS 95चे सगळे जे पैसे आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक या देशातले गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करतायत. हे सरकार जेव्हा आलं ना 14 मध्ये त्यांनी शब्द दिला होता की EPS 95चे पैसे आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देऊ. ज्यांनी स्वतःचे पैसे स्वतः सरकारकडे ठेवायला दिले, आज त्याच्या लोकांना 200-500 रुपये महिन्याला मिळतात. त्यांना मिळायला पाहिजे. 7,500 ते 25,000 आज 200 आणि 500 रुपये मिळतात. कुठे गेले ते पैसे? कोणीतरी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी EPS 95साठी आम्ही किती वेळा लढलो. आम्ही तर लढलो तर ठरलो. आमच्या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या हेमा मालिनी सगळ्यांना माहिती आहे. हेमाजींनी 2 वेळा प्रधानमंत्र्यांकडे त्या EPS 95, मी आणि हेमाजी अनेक वेळा एका बाजूनी सरकारच्या बाजूला लढलो. त्या पण आमच्यावर उभे राहायच्या की बाबा या गरीब कष्ट करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे द्या. पण EPS 95चा हक्काचे पेन्शनचे पैसे 10 वर्षात दिलेले नाही. मग हे पैसे गेले कुठे? हे तुम्हाला विश्वासाच्या नात्याने ठेवायला दिले होते, मग पैसे गेले कुठे? त्यामुळे EPS पेन्शनचे पैसे तुमचे पण हे आलोच. कायद्या असे आणले ज्याचे कुणाचंही पोर परमनंट होणार नाही. महागाई तर कमी होत नाही, बेरोजगारी कमी होत नाही, MIDC कुठेच वाढत नाही आहेत, त्या कंपन्या कमी होत आहेत. आणि फक्त आपल्याकडे नाही, देशात ही परिस्थिती आहे. मग जर इन्व्हेस्टमेंट झाल्या नाही तर मग हे रस्ते राहतील, बिल्डिंगही राहतील, पण त्यांच्यात जगणारी माणसं राहणार नाहीत. तुम्ही मला विचार करून सांगा काय स्वस्त झालं या देशात किंवा तुमच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला आहे हो गेल्या काही वर्षामध्ये? मी तुम्हाला बारामतीचाच हिशोब करू. बाहेर कशाला जायचं आपण, आपलं बघू आधी. मला सांगा तुम्ही सगळे बारामतीत राहता गेले अनेक वर्ष. एक काँग्रेसचा विचार जो आपला विचार आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विचार, मग एक महाविकास आघाडी आणि एक त्यांची काय युती का काय येते. मला हिशोब करून विचार करून सांगा. हे विकास विकास म्हणतात. वीज बारामतीत कुठल्या विचारांनी आणली? काँग्रेसच्या विचारांनी. MIDC कुठल्या विचारांनी आणली बारामतीत?
काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बरोबर. शाळा कोणी काढल्या इथे, हॉस्पिटल कोणी काढली, औषधाच्या फॅक्टऱ्या कोणी काढल्या, अंगणवाडी कोणी काढली, आशा वर्कर भगिनीचं काम कोणी काढलं, फॅक्टरी कोणी काढली. मला सांगा, रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर कारखाने, तुमचा मोबाईल फोन, त्यातलं व्हॉट्सॲप कोणी काढलं, तर काँग्रेसच्या विचाराने काढलं. मला सांगा, 70 वर्षात तुम्ही काय केलं आम्हाला विचारता. 70 वर्षामध्ये तुम्ही ज्या शाळा आणि कॉलेजमध्ये शिकला ना आणि आज आम्हाला प्रश्न विचारताय, ते काम काँग्रेसच्या विचाराने केलं आहे, म्हणून तुम्ही आज प्रश्न विचारू शकता आणि उभे राहू शकता स्वतःच्या पायावर. आणि 10 वर्षात यांनी काय केलं, मला 5 कामं सांगा, 5 की 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराने हो महाराष्ट्रामध्ये ही मोठी 5 कामं आम्ही केली. सांगा कोणीतरी. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार केला की नाही? भ्रष्टाचार केला का? तो हो केला. महागाई केली का? हो केली. बेरोजगारी वाढवली का? तर वाढवली. मग ह्यांचं सगळ्यांचं करून आपल्या पदरात काय मिळालं 10 वर्षे सरकार असो? कुठली मोठी गोष्ट तुम्हाला हमीभाव मिळाला का? त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. आणि हे कुणाचं वैयक्तिक इलेक्शन नाही. माझी लढाई तर वैयक्तिक कुणाची नाहीच आहे. माझी लढाई वैचारिक लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. अहो, मलाही संधी होती, रोहितलाही संधी होती. रोहित इथे मंत्री झाला असता, मी दिल्लीत मंत्री झाले असते, दोघंही लाल दिव्याने आलो असतो. कोणी थांबवलं होतं आम्हाला? पण तुम्ही आम्हाला विचार करून सांगा, एकीकडे सत्ता आणि अदृश्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला वडील, विचार, संघर्ष आणि सत्य. तुम्ही माझ्या जागेवर आणि रोहितच्या जागेवर असता तर काय केलं असतं मला सांगा? कुठल्या बाजूनी बसला असता तुम्ही? कुठल्या सत्याच्या? मग मी जे केलं किंवा रोहितनी जे केलं, अरे रोहितला आता सोडा, तो एवढ्या वयाने पण लहान आहे, त्याला तर इतका त्रास दिला की त्यांनी ईडी बोलवली. आता मला खरं सांगा, तुम्हाला ईडी माहिती होती का हो? 5 वर्षापूर्वी ईडी माहिती. आता पोरं एकामेकाला म्हणतात, ए मला दगड मारू नको, नाही तर ईडी लावतो तुझ्या मागे. बोलतात की नाही लोक असं? मी तर आईस म्हणते. आईस म्हणजे काय? बर्फ. इन्कम टॅक्स, CBI आणि ईडी. तू विरोधात बोलला, लावली तुला ईडी. तू माझ्या पक्षात आला, वॉशिंग मशीन. मी तर अशोक चव्हाणांचं नाव घेऊन घेऊन थकले. मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून. अशोक चव्हाणांच्या बद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. जो माणूस आपल्याशी चांगला वागतो ना, त्याचं नेहमी चांगलंच भलं वाटतं. पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत. आता आदर्श म्हणजे साधा साधा घोटाळा नाही, आदर्श. आदर्श आई, आदर्श वडील, आदर्श शिक्षक माहिती होतं, पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला. खरं आहे का नाही सांग? आणि काय घोटाळा? आता असं म्हणजे हे वेदना देणारी गोष्ट आहे की घोटाळा कसला? आरोप काय आहे की जे शहीद झालेले भारताचे सुपुत्र आहेत, त्यांच्या ज्या वीरपत्नी आहेत, त्या वीरपत्नीला घर दिलं आणि त्या घरावर भ्रष्टाचार कोणी केला? त्या वीरपत्नीला घर नाही मिळालं, त्याचा भ्रष्टाचार करून ते सगळं जे मिळालं ते अशोक चव्हाणांच्या पदरात पडलं. असं मी म्हणत नाही हा, भारतीय जनता पक्ष म्हणते. आता मला एक सांगा, शुक्रवारी पार्लमेंट चालू होतं. पार्लमेंटमध्ये निर्मलाताई यांचं माझे अतिशय वैयक्तिक संबंध चांगले आहेत, अतिशय चांगली महिला आहे. त्या आल्या आणि म्हणाल्या की हे वेळ महत्त्वाची आहे, शुक्रवारी गुरुवारी 4 का 4:30 वाजता. आणि त्या असं म्हणाल्या की आता मी श्वेतपत्रिका करणार आहे पार्लमेंटमध्ये. म्हटलं कसली श्वेतपत्रिका? तर ते म्हणाले व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका भ्रष्टाचाराची. म्हटलं कुणाच्या भ्रष्टाचाराची? ते म्हणे तुम्ही सगळे काँग्रेसचे सोयरे मोकळे. म्हटलं आमचा कसला? आम्ही सत्तेत नाही, आमचा कसला भ्रष्टाचार? आणि 9.5 वर्ष काय झोपला होता काय? आत्ता भ्रष्टाचार काढताय आमचा? ते म्हणले नाही नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार. म्हटलं बरं दाखवा कागद. बघितला कागद, पहिलंच नाव होतं आदर्श घोटाळा. म्हटलं अरे तेच ते झाला गुरुवार. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आमचा सुरू झाला युक्तिवाद. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं
की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोण करतं तर काँग्रेस. मी म्हणत नाही हां, ओ टी व्हीवाले नीट रेकॉर्ड करा नाही तर अर्धच दाखवाल. तर त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार केला आणि सगळ्यात मोठ्या देशात भ्रष्टाचारी माणूस कोण तर अशोक चव्हाण, असं भारतीय जनता पक्ष म्हणाले. इथून आम्ही हल्ला चढवला. काय त्यांनी असा कागद घेतला आणि सांगितलं, हे बघा हे कागद आहेत, असे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत, असं तसं तसं सगळं ऐकलं. आम्ही गप्प बसलो. झालं, शुक्रवार संपला. गुरुवारी निर्मलाताईंनी आरोप केला, शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने आरोप केला. शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं. सोमवारी सकाळी मी टी व्ही लावला 7:45 वाजता आणि बातम्या चेक करायला, आणि त्याच्यात होतं की अशोक चव्हाण नॉट रिचेबल. आता सकाळी 7:45 वाजता माणूस आंघोळ करू शकतो, योगा करू शकतो, चालायला जाऊ शकतो, नॉट रिचेबल त्याच्यात काय, म्हणजे उगाच काहीतरी पेपरवाले ना सारखंच मागे लागतात. असं म्हणून मी विषय बंद करून टाकला. 2 वाजता मी प्रचारात होते, लोक धावत आले, ओ अशोकराव सापडले. म्हटलं हरवले कधी होते? म्हणले नाही नाही सापडले ते. म्हटलं कुठे सापडले? ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये. म्हटलं अहो नाही हो, अशोकराव असं कसं जातील तिकडे? ते म्हणले हो लावा टी व्ही. आम्ही आपल्या फोनवर टी व्ही लावला आणि खरंच ना ती पट्टी घातली होती आणि अशोक चव्हाण बसले होते देवेंद्रजींच्या शेजारी, मला वाटतं का त्या बावनकुळेजींच्या शेजारी. म्हटले हे तिथे का गेले, चुकलं वाटतं रस्ता. तर तिथे बसले. मग त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कौतुक केलं. हा झाला सोमवार. म्हटलं असं कसं झालं? काल तर म्हणत होते भ्रष्टाचारी आहे, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्यांनी केला आहे. झाला मंगळवार. मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी मी तर 5 वर्षाची खासदार होणार आहे, अशोकराव 6 वर्षाचे खासदार बिनविरोध झाले. आता मला प्रश्न पडला, आम्ही 6-6 महिने मेहनत करून प्रचार करतो, दिवस रात्र बायका पोरं नवरा कुणाला आम्ही भेटत नाही, वणवण सगळे फिरतो, आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि आम्ही निवडून येणार 5 वर्षासाठी. ज्यांनी म्हणे भ्रष्टाचार केला त्यांनी एक बोट पण हलवलं नाही आणि 6 वर्षाची एअर कंडिशनमध्ये बसून भ्रष्टाचाराचे आरोप करून आज ते खासदार झाले. भाग्य बघा, कुंडली तो चेक करणी पडेगी. इथे मेहनत करून करून थकतोय आम्ही, रात्री 4 तास 5 तास झोपतोय आणि हे 8 तास 12 तास झोपून खासदार होते. काय फॉर्म्युला आहे? म्हणजे भ्रष्टाचार. आणि मला फक्त एकच प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही. कारण का ना खाऊंगा हे मी नाही म्हणलेले, बघ जे म्हणले त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की जर भ्रष्टाचार केला असेल तर ना खाऊंगा, आणि जर भ्रष्टाचार केला नसेल तर मग भारतीय जनता पक्षाने हात जोडून अशोक चव्हाण, त्यांचं कुटुंब आणि काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले. राऊत साहेबांवर आरोप केले, राऊत साहेब काय थांबे ना, 10 वाजले तरी सकाळी रोज भांडत बसते. 3 महिने जाऊन आले. अनिल देशमुख साहेबांवर तर 100 कोटी रुपयाचा आरोप केला, 1-2 नाही 100 कोटी रुपयाचा आरोप केला. पुढे काय झालं? 1.5 वर्ष आत राहिले, 1 कोटी रुपयाचं आलं. गेले नाहीत तिकडे म्हणून त्यांना त्रास आणि अशोक चव्हाणांना नो त्रास. आता ही लोकशाही आहे का दडपशाही सांगा? अरविंद केजरीवालांना जेलमध्ये काल टाकले. अरविंद केजरीवालांची सगळी टीम, मी आता ते आतिशी आहेत त्यांच्या मंत्री, त्यांना फोन केला, तिलाही अटक केली. का अटक केली? आंदोलन करते. आता आंदोलन केलं तरी तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार. ते रोहित दादा म्हणतात ते खोटं नाही, आता हमारी बारी आहे, कल तुम्हारी बारी भी आ सकती. त्यामुळे खोटे नाटे आरोप करायचे, इन्व्हेस्टमेंट्स करायच्या नाही, महाराष्ट्रात नोकऱ्या वाढवून द्यायच्या नाही. असं सरकार तुम्हाला पाहिजे का? या देशामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडून देणारं सरकार पाहिजे. हा निर्णय आपल्याला घ्यायचा. लोक येतील काय काय तुम्हाला सांगतील, ऐकायचं जनाचं आणि करायचं. आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला हे इलेक्शन करायचं. माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी येतात. रोहित दादा मगाशी म्हणाले की बऱ्याच लोकांना काय काय फोन येतात. घाबरायचं नाही. आणि हे बारामती करत ते नाही कोणाला घाबरत, याची मला गॅरंटी. पण काही लोकांना, एकाचा परवा मला फोन आला होता, तो आपल्या MIDCत काम करतो, त्याची बायको प्रेग्नंट आहे, तो कुठेतरी प्रचाराला फिरला माझ्यासाठी, त्याला फोन आला. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, त्यांनी मला धमकी दिली, माझी बायको प्रेग्नंट आहे पण मी तुमचंच काम करणार, तुम्ही काय काळजी करू नका ताई.
मला इतका अभिमान वाटला त्या मुलाचा की काय त्याची चूक हो, तो आपला त्याची मतं मांडतो. मला सांगा, जे तिकडे आहेत किंवा वेगळा प्रचार करतात, एकाला तरी आपण काही बोलतो का? एकाला तरी बाबा तुझी ही लोकशाही आहे, प्रत्येकाने कुणाला मत द्यायचं आणि कुणाचा प्रचार करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण लोकशाहीमध्ये तुम्ही जरी दडपशाही करणार असाल तर नाही चलेगा. आणि त्याच्यासाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तर आम्ही मोजू, पण तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू. कारण का लोकशाहीमध्ये दडपशाहीला आम्ही बारामतीत येऊ देणार नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. नाही चालू देणार आम्ही, कारण का हे चुकीचं आहे. ना तुमच्यावर अन्याय होईल, ना शेतकऱ्यांवर होईल, ना महिलांवर होईल. आणि म्हणून तुम्ही बघा, मी पांडुरंगाची भक्त आहे, मी रामकृष्ण हरिवाली. तुम्ही गंमत बघा, जेव्हा पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले तेव्हा त्यांना वाटलं की मी रडत बसेन. पण माझ्या आत्याचा इंटरव्ह्यू बघितला ना टी व्हीवर, माझी आत्या काय म्हणाली की पवारसाहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं, आम्ही शारदाबाई पवारांची मुलं आहोत, आपल्या आईनी आपल्याला रडायला नाही शिकवलं, आपल्या आईनी आपल्याला लढायला शिकवलं. त्याच्यामुळे आता पक्ष चिन्ह आता त्याच्यावर नाही रडत बसायचं. आता ठीक आहे, गेलं, शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि तुम्ही बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा, त्यांनी काय द्यावं आपल्याला चिन्ह, तर तुतारीवाला माणूस. आपल्या हे किती शुभ संकेत आहेत बघा, की ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये कुठलंही शुभ काम करायचं असेल तर तुतारीवाला माणूसच तिथे लागतो. मग लग्न कार्य असू दे, तुमच्या घरात नवीन ऑफिस असू दे, कुठलंही शुभ काम असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तिथे सुरुवातीला तुतारीवाला माणूसच होता. हा इतिहास आपण सगळ्यांनी. त्यामुळे हा तुतारीवाला माणूस ही एक मोठी नांदी आहे. ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे, ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे, आणि ही आपल्यावर बेरोजगारी करणाऱ्या या पापी सरकारच्या विरोधात लढण्याची नांदी. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना फार जबाबदारीने काम करायचं आहे. 7 तारखेला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 हे मतदान आहे. आपण स्वतः तर जायचंच, पण बरोबर सगळ्यांना ते कागदपत्र घेऊन जायचं. आणि तुतारी आपलं चिन्ह बदललेलं आहे, पण मला नाही वाटत कोणी फार त्याच्यात सगळं पोचलेलं दिसतंय. कारण का महिलाच, मला सिग्नलला मी बारामतीत गेले की मला सगळे म्हणतात तुतारी तुतारी. म्हटलं हो बाबा आहे तुतारी. त्याच्यामुळे तुतारीवाल्या माणसाचं शेजारचं बटन दाबून मी केलेलं काम आणि पार्लमेंटमधलं काम हे मेरिट बघून मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. हम तुम्हारे साथ है. आदरणीय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं आज आपण मार्गदर्शन ऐकलं. आपल्या भारत देशाचे तसेच महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. सन्माननीय व्यासपीठ आणि विविध कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बंधू, असा हा मेळावा देशामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यावी यासाठी आहे. लोकशाही या देशाची महत्त्वाची विचारधारा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेनं सामान्य माणसाचे अधिकार हे स्पष्ट झाले. या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की जो अधिकार आपल्याला मिळाला
तो संविधानाने घटनेनं तो अधिकार मिळालेला आहे. ज्या देशामध्ये घटनेचा अधिकार त्याच्यावर पायमल्ली केली जाते त्या देशामध्ये हुकूमशाही येते. आणि हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये बघितलं. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान तिथले अध्यक्ष होते, त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराने देश हातात घेतला. पाकिस्तानमध्ये असंच घडलं, लष्कराने देश हातामध्ये घातला. श्रीलंकेमध्ये असंच घडलं, तिथेही लष्कराने हा देश हातामध्ये घेतला. आणि ज्यावेळी देश लष्कर हातामध्ये घेतं त्यावेळी तुमचे माझे सगळे अधिकार नष्ट होतात. आणि ते व्हायचं नसेल, ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर घटनेचं रक्षण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. सुदैवानं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेनं हा आपल्याला अधिकार दिलेला आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातलं. त्याचं कारण गेले 10 वर्ष पार्लमेंटमध्ये तुम्हा लोकांच्या वतीनं आम्ही काम करतो. आणि तिथं आता मोदींचं राज्य आहे. मोदी यांचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे, किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी मोदींचा फोटो तुम्ही पाहिला असेल. पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारामध्ये त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि सन्मान मी करतो हे देशाला दाखवलं. आत्ताच पार्लमेंटचं सेशन संपलं. ते सेशन 1 महिन्याचं होतं आणि त्या 1 महिन्याच्या 7 महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात किती आले, किती वेळासाठी आले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. शनिवार रविवार सुट्टी असते ते सोडा, पण बाकीच्या 30 दिवसाचे जे दिवस होते त्या दिवसापैकी 1 दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनिटासाठी बोलले आणि निघून गेले. याचा अर्थ हा आहे की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याच्यावर त्यांचा कितपत विश्वास आहे हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्यासारख्याला काळजी ही वाटते. एक भाजपचे खासदार आहेत, ते आहेत कर्नाटकाचे, त्यांचं आडनाव आहे हेगडे. आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की हे मत तुम्ही आम्हाला द्या. आणि त्याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्या निमित्तानं स्पष्ट झालं. या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणार. याचा अर्थ लोकशाही संकटात येते याची स्पष्टता आत्ता दिसते. आणि म्हणून या निवडणुकीकडे भारताने पाहिलं पाहिजे. बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेकदा आम्हाला लोकांना संधी दिली, शक्ती दिली. लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला. आता तुम्ही MIDCचा उल्लेख या ठिकाणी केला. काय होतं इथं? शैक्षणिक संस्था नव्हत्या, कॉलेज नव्हतं. मला आठवतं आहे की 1958 साली मी 11वी पास झालो इथल्या इंग्लिश हायस्कूलमधलं. आणि कॉलेजला शिकायचं होतं. बारामतीत कॉलेज नव्हतं. मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं. इथं कॉलेज नव्हतं. आज काय चित्र दिसतं? एक तर विद्याप्रतिष्ठानमध्ये 35,000 मुलं मुली शिकतात.
शारदा नगरमध्ये असण्या 1000 मुली आणि मुलं शिकतात. मालेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात. सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात. आणि बारामती हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र बनले आणि चांगल्या प्रकारचं केंद्र बनलं. विद्यापतिस्थान कधी आपण देणगी घेतो का तिथं? काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे. तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि चित्र बदललं. लोकांना ही संधी आपण दिली, शैक्षणिक सुविधा दिली, तसं हाताला काम पाहिजे म्हणून MIDC केली, कारखाने आणले. शक्यतो माझा प्रयत्न हा होता की ते कारखाने कसले आणायचे, ते धुराले हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही. मग येऊन द्यायचे काय? शेती आणि शेतीमाल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे. आणि म्हणून उदाहरणार्थ डायनामिकसारखा कारखाना आणला. दुधाच्या सोसायट्या आधी काढल्या, दूध जास्त झालं. याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो, पण पुण्याला मर्यादा यायला लागल्या. मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी डायनामिक काढली. दुधाची पावडर तयार करायला लागलो. पुढं पावडर कशाना, पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला. मग चॉकलेट तयार करणारी फेरोसारखी कंपनी आहे, त्या पावडरपासून चॉकलेट केले. आज मी जर मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात, त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात. आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन, सिंगापूरला जाऊन, दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केले ते चॉकलेट बारामतीचे आहेत. आणि हे परदेशातून लोक खरेदी करतात. आपला माल, तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो आणि लोकांना असतं फॉरेनचा माल आहे. आणि तो फॉरेनचा माल तो गृहस्थ खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो. असे अनेक कंपन्या काढल्या. आज त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात फियाजोसारखी एक कंपनी काढली. ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल. थापर नावाचे एक आमचे मित्र होते, त्यांचं नाव ललित थापर. ते आता आहेच नाहीत. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत, पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत. रसन नावाची त्यांची कंपनी, क्रॉम्प्टन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी. अशा अनेक कंपन्या होत्या. एक दिवशी मी त्यांना सांगितलं की ललितजी, तुम्ही इतके कारखाने मुंबईला, पुण्याला, नाशिकला, दिल्लीला, पंजाबला करता, बारामतीमध्ये का नाही करता? म्हणजे काय करता येईल? म्हणजे तुम्ही सांगा. 15 दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो. म्हणजे 15 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ऑटो रिक्षा होते, दुसरं कुणीच बनवत नाही. मी ऑटो रिक्षा बनवायचा कारखाना बारामतीमध्ये काढलं तर चालेल का? म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो, काम करणारे कष्टकरी कामगार देतो. त्यांनी निर्णय घेतला. आज तुम्हाला माहीत असेल फियाजोचे रोज कमीत कमी 50 ते 60 ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी आणि हजारो लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल. अशा अनेक कंपन्या आपण आज त्या ठिकाणी काढल्या. मी नेहमी सांगत असतो, आपला सगळा भाग कमी पावसाचा आहे, दुष्काळी आहे. आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे. इंग्रजांनी
धरण बांधलं भाजलं त्या काळात आणि नीरा डावा नीरा उजवा कालवा झाला, त्यामुळे काही भागात पाणी येतं. तिथं ऊस होतं, बागायत शेती होती. पण जिल्ह्यात भागात काय, जिल्ह्यात भागात पाऊस नाही पडला की दुष्काळी कामं करा. ज्याच्या घरात 40 नाही 50 एकर जमीन आहे, तो सुद्धा दुष्काळ पडल्यावर बायकोसह रोजगार हल्लीच्या कामावर जातो. हे चित्र या ठिकाणी होतं. आणि हे चित्र बदलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे. रोजगार कसा वाढता येईल? कारखानदारी वाढली पाहिजे. ती कारखानदारी फक्त वादावरती करून चालणार. पुणे जिल्हा मी पुढे ठेवला. पुण्यातून निघालो बारामतीला यायला. पहिल्यांदा काय लागतं, जेजूर. तिथं कारखाने काढले. त्याच्या आधी सासवडला काढले. जेजूर येऊन बारामतीला आलो. इथं MIDC काढली. तिकडून पाचसोडी या निघालो तर तिथं एक उद्योग इंडस्ट्री काढली. काय त्याचं कुरकुर इंडस्ट्री काढली. त्याच्या पुढं इंदापूरला काढली. इंदापूरच्या पलीकडसुद्धा आता काढली. आणि पुण्यातनं सातारकडे जायला निघालो. पुणे जिल्ह्याची हद्द नीरा नदी ओलांडली की शिरवर एकेकाचं दुष्काळी ठिकाण. आज त्या ठिकाणी सुद्धा कारखाने काढले आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं. त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला. आज मी हा घराचा बदल बघतो. आज 56 वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो बारामतीचा आमदारकीसाठी. आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे. बसायला कीर्तन टाकायचे. त्यावेळेला खुर्ची नव्हती. कीर्तन माहिती ना होतं लाजताना, तो खाली असायचा बसायला. आणि चहा द्यायची. ते चहा कशातनं द्यायचे, पितळीचं. गरम पाणी त्याच्यात गुळाचा खरा आणि ते पितळी यायची. पितळींचा मी स्वतः प्यालो बारामतीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना. नंतर निवडून दिलं. काही ना काहीतरी काम सुरू केलं. कारखानदारी वाजवायला सुरुवात केली. सुधारणा झाली. पुढच्या 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना खिचडी केली. कफ सुचले, कान सुचलेला कफ आला. तर कफ असा असायचा आहे की त्याचा कान सुचलेला असायचा. त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून आलो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो. इथं अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कव्वाची यायला लागली. ती जी मुलगी आमची सून असेल, मुलगी असेल, ती ट्रेमधून कव्वाची आणून चहा द्यायला लागली. एखाद दुसरी खुर्ची घरात बसायला लागली. आणि आज जर गेलं तर त्याच्या पुढे सुधारणा झाली. आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण 2, एक मुली शिकल्या आणि दुसरी गोष्ट हाताला काम मिळालं. मुली शिकल्या की घर सुधारतं. मुलं नुसतं शिकून चालणार नाही, मुली शिकल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मुली शिकतात तोपर्यंत तुमचं घर सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बारामतीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं. तुम्ही बघता आज शारदा नगरला किंवा कुठं हजारो मुली या ठिकाणी शिकतात. खेड्यापाड्याचे असतात. नुसत्याच्या बारामतीचेच असतात असं नाही. पलीकडं सोलापूर जिल्ह्याचे असतात, फलटण भागाचे असतात, लांबून लांबून या ठिकाणी असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार द्यायचा. इथं गुंडगिरी होऊन देत नाही. मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसेंदिवस बदलतो आहे. आणि हे परिवर्तन
आपल्याला चालू ठेवायचं. हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत असते. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे, पण एक अट आहे. ती अट अशी आहे, मी तुम्हाला मत मागितलं, तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने, ज्या पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितलं, ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचं भवितव्य ते पाळलं पाहिजे. आज दुर्दैवानं देशामध्ये जे काही घडते ते वेगळं घडते. मोदी साहेब प्रधानमंत्री बारामतीला आले होते, इथं भाषण केलं, शरद पवारांचं ओढ धरून मी राजकारणात आलो. पार्लमेंटमध्ये कधी गेलो, भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे, पण करतात काय, धोरणं काय, कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकुमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते. तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहिती आहे का? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य. मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली, तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी, केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण तिथं मुख्यमंत्री झाला. राज्य चांगलं चालवलं. त्यांची शैक्षणिक संस्था, त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले, भारताच्या बाहेरून यायला लागले. चांगलं राजकारणाला आज तुरुंगात आहे. कशासाठी? काही धोरण त्यांनी आखलं लिकरच्या बद्दलचं. धोरण राखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं. आता सुप्रियांनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण असलं पाहिजे. शिक्षणाच्याबद्दलचा विचार असेल, ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं. शेतीच्या संबंधीचं धोरण राखावं लागतं. मी शेती खात्याचा 10 वर्ष मंत्री होतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो, चौकशी केली, का आत्महत्या केली. माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतं मुलीच्या लग्नाचं, ते फेरता नाही आलं, थकबाकीदार झाले, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अमृतचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही, इंजिन फेरला आणि जीव दिला. हा मृत्यू कशामुळे झाला? कर्जबाजारी. हे कर्जबाजारी फायदा कसा घालवायचा? सरकारने काही केलं पाहिजे. मुंबईला, दिल्लीला परत गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं माफ करून टाक. तुमच्या डोक्यावरचं उदं बंद. वेगवेगळे कारखानदार, उद्योगपती त्यांचं कर्ज माफ होतं. पण काय ऐशी इमान जगतो, देशातल्या लोकांचं 2 वेळच्या अन्नाच्यासाठी मेहनत करतो, त्याचं कर्ज नाही माफ करायचं, हे चालणार नाही. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं. आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर्ज बसवतात, वसूल करतात.
त्या वसुलीचे 100 रुपये आले तर त्याचे 6 रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की तुमच्या खिशात तुम्ही पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशी? वसूल करायचे 100 आणि 6 परत द्यायचे. 100 वसूल करायची गॅरंटी हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात ही सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला. मी काय अधिक उल्लेख करत नाही. पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही तिथं बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन दाबणं. आता यावेळीची खून ही वेगळी आहे. घड्याळाची खून ही तुम्हाला पाहत होती. आता गंमत झाली. पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याची चोरी झाली. सगळं म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल चोरी झाली आणि सगळ्याच्या सगळी चोरी गेली. आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? आपण लोकांनी केला. हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली. त्यामुळं काही लोक नावलेच झाले. मी म्हणलं नावलेच व्हायचं नाही. गेले आपण उभे करू, नवीन तयार करू. हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू. अहो काही नसताना काढलं आहे तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं. अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राच्या मंत्रिमंडळात घेतलं. नवीन नवीन धोरणं घातली. महिलांच्यासाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या प्रॉपर्टीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टी संधी दिली. आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली. आणि हा निर्णय घेणारा जो पक्ष होता तो पक्ष सुधीला गेला. तर नवीन उभा करणं ठीक आहे. एखाद दिवशी आपल्या घरातसुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो, पुन्हा एकदा बदल. त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवा खून, नवा झेंडे, कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलं. आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली. आता तुतारी आली. आणि तुतारी कोणती? शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात. पण विजय संपादन करून ज्या वेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी या तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्राचं झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायची. त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही निष्ठाने करावं. माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट लक्षात आली. मी या सभागृहात मंदिरात आज पहिल्यांदाच आलो. चांगली उंची जागा आहे, 12 उंचीमध्ये असे कार्यालय आहेत. पण तुम्ही आता 15,000 20,000 कामगार काम करता. तुमची संघट नाही. संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता. कुठे अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकटीत पदामध्ये न्याय मिळेल याची काळजी घेता. आता माझ्या कानावर वेगळी कंपनी
या वेली कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिंचोलकर याचा गुन्हा काय, कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामावून काढलं. आता त्यासाठी भांडण करावं लागेल. ही निवडणूक संपल्या मला आठवण करा कसा घेत नाही मी बघतो. त्यांना घ्यावंच लागेल. पण युनियन काढणं हा बेसिक अधिकार आहे आणि युनियन काढलं म्हणून नोकरीचं काढलं असेल ते योग्य नाही. हे बारामती चालणार नाही. बारामतीमध्ये कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे. मी गेल्या अनेक वर्ष बघतो आहे तुम्ही कधी संघर्ष केला नाही, तुम्ही कधी कारखानदारी बंद पाडली नाही, तुम्ही कधी कामगारांच्या रास्त मागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे आश्रय फला तुम्ही कधीही केलेली नाही. आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्याय मागायचा तुमचा अधिकार आहे. आणि न्याय मागायचा अधिकार तुम्ही बजावल्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की अशा वेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जमलं. तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता. बारामतीमध्ये MIDCमध्ये तुमचं स्वतःचं कार्यालय का करतं? कामगारांच्या मालकीचं, त्यांच्याकडचं लग्न असेल, त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल, त्यांच्याकडचं आणखीन काय असेल, शैक्षणिक सुविधा द्यायची असतील तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का काढू दे? मी तुम्हाला एवढं सांगतो, निवडणूक होऊन द्या, मी MIDC सांगतो तुम्हाला जमीन द्यायला होतो, तुम्हाला जमीन द्यायला असतो आणि तुम्ही नेते मंडळीने बसावं, बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांना सुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो. आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे बारामतीमध्ये MIDCमध्ये तयार झालेलं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या प्रसंगाला होईल त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ. तो कार्यक्रम या ठिकाणी राहू. आता काय अधिक बोलायचं नाही, आणखीन 1-2 ठिकाणी जायचं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. तुकाराम चौधरी आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया. मला आनंद आहे की आज 2 तासासाठी भेटता आलं. अनेक तुमच्या सहकाऱ्यांचं भाषण ऐकायला लागले. काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले. आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जोरावर, संघटनेच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर आणि ही उभी केलेली कारखानदारी आहे त्याच्या जोरावर आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी या ठिकाणी व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपतो. मित्रो, कामगार मित्रो, आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या बारामतीमध्ये जे ESIचं कार्यालय मंजूर झालं, 21,000च्या आत पगार असणारा